रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे अंबा नदीला पूर, नदीचं पाणी नागोठणे बाजारपेठेत शिरलं। एसटी आगारासह मुख्य रस्त्यालाही आलं नदीचं रूप। पावसामुळे मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी। शिळखाटा रोडवरही वाहनांच्या लांबच लांब रांगा, तर कंटेनर उलटल्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेही झाला जाम। वसई विरारला मुसळधार पावसाचा तडाखा। वसई मिठागार परिसरात 125 घरात लोक अडकले। अग्निशमन दलाच्या मदतीनं 25 जणांना सुखरूप काढलं बाहेर। दुष्काळग्रस्त माण तालुक्यातल्या माणगंगेत दिसलं खळाळतं पाणी। दुष्काळाचं दुष्टचक्र संपल्यानं शेतकरी सुखावला। मुंबईतला पाऊस आणि खड्ड्यांमधूनही पोलिसांची अफलातून कामगिरी। रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी वाशी ते अंधेरी असा 24 किलोमीटरचा प्रवास 31 मिनिटात पूर्ण। पालिकेच्या खड्ड्यांवर मुंबई पोलिसांनी केलं ट्विट। ठाण्यात वाहतूक खोळंबल्याबद्दल ट्रॅफिक पोलिसांना केली रिक्षा चालकाला मारहाण। मध्यस्थी करणाऱ्या नागरिकालाही दिला चोप। पोलिसांविरुद्ध नौपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल। विदर्भात आज दुसरा मराठा क्रांती मोर्चा। अमरावतीत लाख मराठा जमण्याची शक्यता, तर विविध संघटनांची जय्यत तयारी। आणि टीम इंडियाच्या 500व्या कसोटी सामन्यासाठी कानपूर सज्ज। भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या पहिल्या कसोटी सामन्याकडे सगळ्यांचंच लक्ष।